शिक्षण क्षेत्रातील समर्पण, गुणवत्ता, नाविन्यपूर्ण अध्यापन आणि समाजाभिमुख कार्य यांचे राज्यस्तरावर पुन्हा एकदा दखल घेत संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित माध्यमिक आश्रमशाळा हातकणंगले येथील गुणवंत गणित शिक्षक जयसिंग अण्णा पाटील यांचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ पुणे येथे सदस्य म्हणून निवड झाली आहे। या निवडीमुळे सांगली, कोल्हापूरसह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। 3 नोव्हेंबर 1968 रोजी सांगली जिल्ह्यातील मालेवाडी या छोट्याशा गावात अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला। प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि कष्टमय जीवन यांवर मात करत मजुरी करता MSc BEd ही पदवी संपादन केली। गेली 26 वर्षे ते माध्यमिक आश्रमशाळा हातकणंगले येथे भटक्या व विमुक्त समाजातील निवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींना अत्यंत समर्पित भावनेने शिक्षण देत आहेत। शैक्षणिक कार्याची दखल घेत सन 2018 मध्ये जिल्हास्तरीय भास्कराचार्य आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या गणित विषय समितीवरती सदस्यपदी निवड झाली। अध्यापनासोबतच मतदार नोंदणी अधिकारी BLO म्हणून प्रामाणिकपणे काम करताना दिसून येतात। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ पुणे येथे सदस्यपदी निवड ही वैयक्तिक सन्मान नसून ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, समर्पित शिक्षक वृत्ती आणि समाजसेवेचाही गौरव आहे। या यशाचं संपूर्ण श्रेय ते संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब डांगे, प्रेरणास्थान श्री चिमणभाऊ डांगे, मुख्याध्यापक श्री दिलीप शिरसाट, मार्गदर्शक श्री विठ्ठलराव मुसाई, सौ हिराताई मुसाई, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, प्रदीप वाजे, महेश वाजे, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार, कुटुंबीय आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अर्पण करतात। यावेळी इंजिनियर भास्कर पाटील, अभिजित पाटील, विलासराव कोळेकर, डॉक्टर महेश वाजे, पवन पाटील, सुरेश घोरपडे, सुजित पाटील आदी उपस्थित होते। पत्रकार सागर जमने, कुंभोज। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।